नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी घेऊन आली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। कारण या वर्षी सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत सलग 3 हप्ते देण्याच्या तयारीत आहे। म्हणजेच 22वा हप्ता, 23वा हप्ता आणि 24वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मात्र या आनंदाच्या बातमीसोबतच सरकारने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे, जो दुर्लक्षित केल्यास तुमचा हप्ता थांबू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही आनंदाची बातमी काय आहे, हप्ता काय केल्यास थांबू शकतो आणि इतर अजून माहिती। म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केलेली योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6,000 रुपये दिले जातात। ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये म्हणजेच 2,000 रुपये थेट बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा केली जाते। या थेट हस्तांतरणामुळे कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता राहत नाही। 2026 मध्ये सरकार या योजनेअंतर्गत 3 हप्ते देणार असल्याचे संकेत दिले जात आहेत। मात्र यासाठी आता एक नवीन अट लागू करण्यात आली आहे आणि ती म्हणजे युनिक फार्मर आयडी। सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांच्या येणाऱ्या हप्त्यांवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला 22वा, 23वा आणि 24वा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय हवा असेल तर फार्मर आयडी बनवणे आणि ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। फार्मर आयडी ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख मानली जात आहे। या आयडी मध्ये शेतकऱ्यांची जमीन, पिकांची माहिती, खतांचा वापर, पशुपालनाची माहिती आणि उत्पन्नाशी संबंधित तपशील समाविष्ट असतो। यामुळे सरकारला खऱ्या शेतकऱ्यांपर्यंतचा योजनेचा लाभ पोहोचवणे सोपे होते आणि बनावट नोंदणीला आळा बसतो। भविष्यातील सर्व कृषी योजनांचा लाभ एकाच फार्मर आयडी द्वारे मिळावा हा सरकारचा स्पष्ट हेतू आहे। फार्मर आयडी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत। खत आणि बियाण्यांवरील अनुदान योग्य प्रमाणात मिळू शकते, पीक विम्याचे क्लेम अधिक सोपे होतात आणि विविध सरकारी योजनांशी वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज राहत नाही। एकाच ओळखीमुळे सर्व शासकीय लाभ एकत्र मिळण्याचे मार्ग मोकळा होतो। फार्मर आयडी बनवण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे। तसेच जमिनीशी संबंधित कागदपत्रे जसे की 7/12, खासरा किंवा जमाबंदी यांची माहिती द्यावी लागते। काही ठिकाणी रेशन कार्ड किंवा फॅमिली आयडीची मागणीही केली जाऊ शकते। सरकारकडून गाव पातळीवर आणि पंचायत स्तरावर विशेष कॅम्प ही बनवले जात आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवणे सोपे जावे। ऑनलाईन पद्धतीने फार्मर आयडी बनवण्यासाठी शेतकरी आपल्या राज्याच्या ॲग्रीस्टॅक किंवा संबंधित कृषी पोर्टलवर जाऊ शकतात। आधारद्वारे ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर जमिनीची आणि कुटुंबाची माहिती जोडावी लागते। सर्व माहिती योग्य असल्यास संबंधित विभागाकडून तपासणी केली जाते आणि त्यानंतर युनिक फार्मर आयडी जारी केल्या जाते। जर शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी शेती असेल तर सर्व जमिनींची माहिती एकाच फार्मर आयडी मध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी येणार? तर मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार आणि मागील हप्त्यांच्या पॅटर्ननुसार 22वा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे। यानंतर 23वा हप्ता जुलै 2026 मध्ये आणि 24वा हप्ता नोव्हेंबर 2026 मध्ये येऊ शकतो। म्हणजेच संपूर्ण वर्षभर शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतच राहणार आहे। मात्र हे सर्व हप्ते वेळेवर आणि अडथळ्याविना मिळावेत यासाठी फार्मर आयडी आणि ई-केवायसी असणे आवश्यक आहे। सरकारचा स्पष्ट हेतू आहे की योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा। त्यामुळे वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे ही शहाणपणाची गोष्ट आहे। मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेट्ससाठी आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।